मी रुद्रांशी, वीर कुटुंबातली पहिली बालकन्या. इंग्रजी तारखेप्रमाणे 11 डिसेंबर 2023 रोजी माझा जन्म. पहिली कन्या दारसे दुनिया या पारंपरिक म्हणीप्रमाणे माझं मनापासून स्वागत केलं, भरभरून कौतुक केलं. त्या दिवशी माझ्या नजरेनं सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहिलेत. माझ्या आईचा चेहरा तर अवर्णनीय. बाळ जन्माला घातल्याच्या प्रसव वेदनेचा आनंद किती वेगळा असतो हे सहज तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. माझा बाप तिच्याहून अधिक आनंदी, कारण मुलगी आईपेक्षा बापाला जास्त आवडते आणि तोच भाव मला माझ्या बापाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि हो, आजी आणि आजोबांचे विचारूच नका. माझा जन्म झाला आणि त्यांनी गल्लीभर सगळ्यांना एकच सांगितलं, आमच्या घरी नाथबाई जन्माला आली, नाथबाई जन्माला आली, आणि पेढे वाटत फिरले. त्यांना केवढा मोठा आनंद झाला. एकूणच वीर कुटुंबातील भाग्यलक्ष्मी म्हणून सगळ्यांनीच माझं कौतुक करायला सुरुवात केली. जोही मला पाहायला आला त्यानं पटकन माझा पापा घेतला. किती सुंदर आहेस तू, किती गोंडस आहेस तू, लवकर लवकर मोठी हो, असं म्हणतच मला पटकन अंगाखांद्यावर उचलूनही घेत होते. पाहता पाहता वर्ष कसं निघालं मला कळलंच नाही. आणि हो, माझे मोठे बाबा, जे नेहमी मला काही ना काही आणत असतात. माझी मोठी आजी, जी आज आमच्यात नाही, पण त्यांची चाहूल कायम आमच्या सोबत असते. माझे काका काकूही माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या टोनू काकांविषयी बोलायचं राहिलं ना, त्यांनी तर माझे इतके लाड केले की कधी कधी तर मी त्यांच्याशी खेळत खेळत त्यांच्या अंगावरच झोपून जायचे, त्यांच्या सोबतच खेळायचे. ते बाहेरून फिरून आले, अंगणात गाडी लावली की मी समजून घ्यायचं टोनू काका आलेत. आम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सोबतच एकमेकांना वेळ देत असतो. टोनू काका नेहमी म्हणतात, रुद्रांशी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मी टोनू, रुद्रांशीचा काका. आमचं नातंच वेगळं आहे हो. घरात बाळ जन्माला येणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी असते. तिच्या इवल्याशा सोन पावलांनी येऊन ती घरदार समृद्ध करते. मुलगी म्हणजे घरातील चैतन्य, उत्साहाचा झरा असते. तिच्या पायगुणांनी घरात लक्ष्मी नांदते. माझ्यासाठी तर ती एक हळवा कोपरा आहे. रुद्रांशी आणि माझ्या खास नात्याचे शब्दात वर्णन केले तर रुद्रांशी काळजाचा तुकडा आहे. तिच्या आल्यानं घराला घरपण आलंय. ती नसली की घर सुनं सुनं वाटतं. तिच्या बोबड्या बोलांनी, तिच्या दुडूदुडू चालण्यानं सगळं घर आनंदी होतं. इवल्याशा पावलांनी जी घरदार सजवी, लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवी, अशा परीचे येणे प्रत्येक घरात व्हावे, जिच्या येण्यानं आयुष्य सुंदर होऊन जावे. जगातील सर्वात मोठ्या निर्मळ आनंदाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर तो शब्द म्हणजे लेक. भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या आयुष्यात लेक येते. आणि आमच्या आयुष्यात रुद्रांशी आल्यापासून भरभराटी झाली. कधी तिनं त्रास दिला नाही तर कधी रडली नाही. आमच्या आईचं दुसरं रूप घेऊन ती आमच्यात वावरतीये. तिच्या आयुष्यात नेहमी आनंद दरवळत राहो. खूप लवकर मोठी हो. तुला दीर्घायुष्य लाभो. लव्ह यू, रुद्रांशी.